आपण अनेकदा वेगवेगळ्या साथी आल्याचं ऐकतो, पाहिलेलं देखील असतं। कधी मलेरियाची साथ, कधी कावळीची साथ, तर कधी इतर आजारांची सुद्धा साथ येत असते। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या एका गावात अत्यंत वेगळी आणि धक्कादायक अशी साथ आलेली आहे। ती साथ आहे चक्क लुळेपणाची। महत्त्वाचं म्हणजे या साथीने लहान मुलांनाच टार्गेट केलेलं आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। धक्कादायक, मुलांना लुळेपणाची साथ। संभाजीनगरची खंबाट वस्ती चिंतेत। लुळेपणाच्या साथीनं प्रशासनही धास्तावलं। काही दिवसांआधी हा चिमुकला शाळेत जात होता, मैदानात खेळत होता। आता मात्र त्याला स्वतःच्या पायावर उभंही राहता येत नाहीये, कारण त्याला अचानक लुळेपणा आलाय। अचानक पाय दुखू लागल्याचं कारण झालं आणि काही दिवसांमध्येच त्याला लुळेपणा आला। धक्कादायक म्हणजे याच गावातील 3 मुलांना हा आजार झालाय। हा सगळा प्रकार संभाजीनगरच्या फुलंब्री जवळच्या खंबाट वस्तीमध्ये घडलाय। शाळेत गेला, 1 किलोमीटर चालत गेला, तिथे पडला, एकदमच पडला। तर उठला। त्यासोबत कोण होते? ते सोबत आमचीच मुलं होते शाळेतले, 4-5 जण जाते ते। आम्ही मळ्यात राहतो, चालतच जातो। मग पडल्यानंतर उठला कसं? उठलाच नाही तो। त्याचे पप्पा मग त्याला घ्यायला गेले, तिथं गाडीवर आणला आणि त्याला। आता कशी आहे तब्येत? आता थोडा बसू, चालत नाही पण अजून। एकमेकांसोबत खेळणारी ही 3 चिमणी पाखरं अचानक अंथरुणावर खिळली आहेत। या मुलांच्या आजारानं गावात सध्या चिंतेचं वातावरण आहे। प्रशासनानं तत्काळ पाणी आणि आरोग्य चाचण्या सुरू केल्यात, तर तज्ज्ञांच्या मते हा पोस्ट व्हायरल सिंड्रोम असू शकतो अशी माहिती देण्यात आली आहे। तर सध्या तरी 3 पेशंट आमचे स्टेबल आहेत, त्यांच्यावर सगळी ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याच्यानंतर त्या ट्रीटमेंटला त्यांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे। तर सध्या तरी मला असं वाटतं की घाबरण्यासारखं काही कारण नाहीये, कारण जर साथीचा किंवा आउटब्रेक असा काही प्रकार असता तर अजून बऱ्यापैकी पेशंट आले असते। हसणं खेळणं विसरून ही चिमुकली अंथरुणाला खिळून पडली आहे। या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा जागी झाली असून पाण्याचे नमुने 300 पेक्षा अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे। 3ही मुलांना एकाच वेळी या वेदना कशा झाल्या हा प्रश्न एकीकडे उपस्थित केला जात असताना गावातील 300 पेक्षा जास्त लोकांची तपासणी करण्यात आलेली आहे। त्यामागचं नेमकं काय कारण आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र या आलेल्या आजारामुळे किंवा झालेल्या वेदनांमुळे संपूर्ण जिल्हाभरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।